सर्व योगी साधकांना माझा नमस्कार। मंडळी, सगळेजण कसे आहात? मजेत ना? प्राणायाम करताय ना? आणि करायलाच पाहिजे। योगा आणि प्राणायाम हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि मला खात्री आहे की रोज तुम्ही करत असालच। प्राणायामाच्या सिरीजमधला माझा आजचा हा पुढचा व्हिडिओ। आज आपण पाहणार आहोत अनुलोम विलोम। अनुलोम विलोमला प्राणायाम असं म्हटलं जात नाही, धैर्यंड संहितेमध्ये याला क्रिया असं म्हटलेलं आहे। कारण प्राणायाम म्हणजे त्याच्यामध्ये कुंभक असतो आणि कुंभकाशिवाय कोणताही प्राणायाम होत नाही असं म्हटलेलं आहे। आणि हे अनुलोम विलोमचा अर्थ काय होतो? अनुलोम म्हणजे श्वास घेणे आणि विलोम म्हणजे श्वास सोडणे। तर या अनुलोम विलोम मध्ये एका नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने पुन्हा घेऊन ज्या नाकपुडीने आपण श्वास सोडतो त्या नाकपुडीने श्वास घेऊन पुन्हा विरुद्ध नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे। अशा पद्धतीने ह्या अनुलोम विलोम मध्ये आपण श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया होते। तर ह्या अनुलोम विलोम करताना आपल्या दोन्ही हातांच्या मुद्रा कशा असल्या पाहिजेत? नेहमी आपण दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा लावतो, परंतु अनुलोम विलोम मध्ये आपल्याला डाव्या हाताची ज्ञानमुद्रा लावायची आहे। ज्ञानमुद्रा म्हणजे आपण नेहमी करतो ती आपली अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडायची आहे। ही ज्ञानमुद्रा लावू शकतो किंवा ज्यांना अशक्तपणा आहे ते प्राणमुद्रा सुद्धा लावू शकतात। प्राणमुद्रा आपण मुद्रांच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। आपली करंगळी आणि आपली अनामिका हे दोन्ही आपल्याला अंगठ्याला जोडायचे आहे। ही झाली प्राणमुद्रा। आपण ज्ञानमुद्रा किंवा प्राणमुद्रा या दोन्हीपैकी एक मुद्रा लावू शकतो आणि हे आपल्याला आपल्या मांडीवर ठेवायचे आहे। उजव्या हाताची लावायची आहे आपल्याला प्रणव मुद्रा। प्रणव मुद्रा म्हणजे आपले जे तर्जनी आहे आणि मधलं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी आपल्याला लावायचे आहे आणि आपला अंगठा सरळ असेल। तर ही प्रणव मुद्रा आपल्याला का करायची आहे? अनुलोम विलोम करताना आपण अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करतो आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करतो। अशा पद्धतीने ही प्रणव मुद्रा आपण वापरतो। परंतु हे असं का वापरायचे? प्रणव मुद्रा ही का करायची? याचं कारण म्हणजे आपल्या हाताची 5 ही बोटं ही पंचमहाभूतांना रिप्रेझेंट करतात असं मी मुद्रांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आपला अंगठा म्हणजे अग्नितत्व, अंगठ्याच्या शेजारीचं जे पहिलं बोट आहे ते म्हणजे वायुतत्व, वायूच्या शेजारी मधलं बोट आहे ते म्हणजे आकाश तत्व आणि मधल्या बोटाच्या शेजारी जी अनामिका आहे ते पृथ्वी तत्व आणि त्याच्या शेजारची जी करंगळी आहे ते जलतत्व। तर या प्रणव मुद्रेमध्ये आपल्याला वायू तत्व आणि आकाश तत्व ज्यांची या प्राणायामामध्ये काही गरज नाही। वायू म्हणजे चंचल असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। चले वाते चले चित्तम निश्चलम निश्चले भवेत योगी स्थाणुत्व वाप्नोति ततो वायू निरोधयेत। म्हणजे वायू चंचल असतो, त्या वायूला आपल्याला प्राणायामाच्या साहाय्याने निरोध करून शांत करायचा आहे। तर या वायूची गरज नाही म्हणून ते अंगठ्याच्या मुळाशी त्याला लावायचं आहे। आणि मधलं जे आकाश तत्व आहे, आकाश तत्वाची तन्मात्रा आहे शब्द। इथे प्राणायामामध्ये शब्दांची आपल्याला गरज नाहीये म्हणून ते सुद्धा आपल्याला अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आहे। आणि अंगठा वर का आहे? तर अंगठा हे परिवर्तनाचं रूप आहे, अगदी हे परिवर्तनाचं रूप आहे आणि म्हणून या वायू तत्व आणि आकाश तत्वाला ची काही गरज नाहीये म्हणून आपण ह्या अंगठ्याच्या मुळाशी लावतो। अशा पद्धतीने ही आपली प्रणव मुद्रा तयार होते। आता अनुलोम विलोम मध्ये आपल्याला करायचं काय आहे? आपला अंगठा जो आहे तो उजव्या नाकपुडीवर ठेवायचा आहे आणि आपल्याला श्वास घेताना नेहमी डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे। श्वास घेतल्यानंतर आपल्याला अनामिकेने डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि तो घेतलेला श्वास आपल्याला उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे। उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यानंतर पुन्हा अंगठ्याने आपल्याला आपली नाकपुडी बंद करायची आहे आणि श्वास सोडायचा आहे आपल्याला डाव्या नाकपुडीने आणि पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन बंद करायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा। उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, अंगठ्याने बंद करायचा आणि डाव्या नाकपुडीने सोडायचा। अशा पद्धतीने डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजवीने सोडायचा, उजवीने घेऊन डावीने सोडायचा। हे केल्यानंतर याचं एक आवर्तन झालं असं आपल्याला म्हणता येईल। अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला 5 ते 10 आवर्तन शांतपणे करायचे आहेत। परंतु हे करताना मी तुम्हाला जे ब्रीदिंग टेक्निक शिकवलं होतं, ब्रीदिंग टेक्निकमध्ये आपण बघितलं ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, चेस्ट ब्रीदिंग, शोल्डर ब्रीदिंग पाहिलं होतं। तर ह्यामध्ये आपल्याला याकडेच लक्ष द्यायचं आहे। श्वास घेताना आपलं पोट वर येतं, छाती वर येते, म्हणजे छाती भरून श्वास घेतला जातो आणि श्वास सोडताना छाती खाली जाते, पोट आत जातं। तर हे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि तशा पद्धतीने आपल्याला ब्रीदिंग करायचं आहे। तर अशा पद्धतीने अनुलोम विलोम करायचं आहे। हे कसं करायचं ते आता आपण पाहूया। कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे। मी पद्मासन घालत आहे।
पद्मासन घातल्यानंतर दोन्ही हातांची पहिल्यांदा ज्ञान मुद्रा. पहिल्यांदा आपलं पूर्ण शरीर आपल्याला शिथिल करून घ्यायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, डोळे मिटून घ्यायचे आहेत. आपण 2 वेळा दीर्घ श्वास घेऊया, दीर्घ श्वास सोडूया. आता आपल्याला डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची आपल्याला प्रणव मुद्रा लावायची. प्रणव मुद्रा लावताना अंगठ्याने आपली उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि आपल्याला अनुलोम विलोम सुरुवात करताना नेहमी डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घेऊया, बंद करायचा आहे. उजव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. आता उजवीने घ्यायचा आहे, बंद करायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा डाव्याने घ्यायचा आहे, बंद करायचा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. उजवीने श्वास घ्यायचा, बंद करायचा. डावीने श्वास सोडायचा आहे. असा एकदा आपण डावीने श्वास घेऊन उजवीने सोडला आणि उजवीने श्वास घेऊन डावीने सोडल्यानंतर एक आवर्तन पूर्ण होतं. असे आपल्याला सुरुवातीला 10 ते 15 आवर्तन करायचे आहेत आणि जितका सावकाश श्वास घेता येईल तेवढा सावकाश श्वास घ्यायचा आहे आणि जितका सावकाश सोडता येईल तेवढा वेळ सावकाश सोडायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण दीर्घ श्वसनामध्ये मी जसं सांगितलं होतं, तर आपण 4 आकडे म्हणत श्वास घेतला आणि 4 आकडे म्हणत श्वास सोडला, तर अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. सुरुवातीला समस्थिती ठेवा. जेवढ्या वेळात तुम्ही श्वास घेता तेवढ्या वेळातच श्वास सोडायचा आहे आणि हळूहळू आपण जेवढ्या वेळात श्वास घेतो त्याच्या दुप्पट वेळेत आपल्याला श्वास सोडायचा आहे. ही पद्धत आपण इथे वापरू शकतो. सुरुवातीला जे ब्रीदिंग टेक्निक सांगितलेले होते किंवा जे दीर्घ श्वसनामध्ये सांगितलेलं होतं ते सगळं आठवून ते या अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपल्याला फॉलो करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा प्राणायाम खूप सोपा आहे. फक्त तुम्ही समजून घेऊन जर केलं तर तसं काहीच अवघड नाही आहे. फक्त प्राणायाम करताना पहिल्यांदा आपले शरीर पूर्ण शिथिल करा, मन शांत होऊ द्या आणि सावकाशपणे प्राणायाम करा. कोणतीही घाई गडबड नको, डोक्यात टेन्शन नको, कोणतेही ताणतणाव नको. जितक्या शांतपणे आपल्याला करता येतील तितक्या शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करून हे अनुलोम विलोम आपण करू शकतो. आता अनुलोम विलोममध्ये त्याचा पुढचा जो प्रकार आहे अनुलोम विलोम मध्ये वॉल्विंग प्रॅक्टिस पण आपण करू शकतो. म्हणजे वॉल्विंग ब्रीदिंग असं त्याला म्हटलेलं आहे. तर ते कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.